नमस्कार रसिका प्रेक्षक हो. माऊली कथाकथनमध्ये मी अर्चना रवींद्र शिर्के तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग 31. SIT उपअधीक्षक मच्छिंद्रनाथ उदारे यांनी गोटेवाडी तपास प्रकरणाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रथम राज्याच्या गृहमंत्री महोदयांची भेट घेतली. मंत्री महोदयांनी उदारे साहेबांना गोटेवाडी घटनेविषयीची गंभीरता आणि महत्त्व समजावून सांगितलं. हे प्रकरण शक्य तितक्या लवकर आणि चांगल्या प्रकारे तेडीस नेण्यासाठी उदारे साहेबांनी त्यांना हवा तो स्टाफ मिळावा म्हणून विनंती केली. त्यांची विनंती मंत्री महोदयांनी लागलीच मान्य केली. उदारे साहेबांनी SIT खात्यातले ज्येष्ठ आणि हुन्नरी वरिष्ठ PI जानबाबा सिद्दीकी, PI भीमराव साळवे, API राजाराम सावंत आणि APSI प्रीती केंद्रेकर या 4 विश्वासातल्या आणि यापूर्वी किचकट आणि कठीण प्रकरणांचा छडा लावणाऱ्या स्टाफची निवड केली. उपाधीक्षक उदारे साहेबांनी अमृतनगरला जाऊन पोलीस अधीक्षक सर्जेराव कामत यांची भेट घेतली. निवडलेल्या सहकाऱ्यांनाही बरोबर घेतलं. DSP कामत यांच्याबरोबर गोटेवाडी प्रकरणाविषयी सविस्तर चर्चा केली. त्या रात्री सर्वांनी शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी उदारे साहेब त्यांच्या स्टाफसह आकुर्डीला गेले. तिथल्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाची भेट घेतली. त्यांच्याबरोबरही गोटेवाडीच्या घटनेचा ठळक तपशील आणि ठाण्यानं केलेली कार्यवाही तपासली. काही दफ्तर ताब्यात घेतले. ते सर्वजण आकुर्डीच्या ठाणे प्रमुखाला बरोबर घेऊन मानगवंडी पोलीस ठाण्यात आले. घटना घडलेलं ठिकाण गोटेवाडी हे मानगवंडीच्या हद्दीत होतं. वरिष्ठ PI जानबाबा सिद्दीकी यांनी मानगवंडी ठाण्यातल्या काही रोजनिशा आणि नोंद रजिस्टर्स जाळले. तिथून सर्वजण घटनास्थळी गेले. उदारे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडीवाड्यासह गोटेवाडी आणि आजूबाजूचा परिसर नजरेखालून घातला. तिथल्या महिलांना किंवा पुरुषांना घटनेसंबंधी कोणी एक शब्द देखील विचारला नाही. दिवसभराच्या व्हिजिटर्सनंतर संध्याकाळी उदारे साहेब आणि त्यांचे सहकारी पुन्हा अमृतनगरच्या शासकीय विश्रामगृहात परतले. 2च दिवसात आकुर्डीला एका शासकीय इमारतीच्या अर्ध्या भागात SIT ऑफिस थाटण्यात आलं. उदारे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली. तिसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर नवीन कार्यालयाच्या कक्षात प्रदीर्घ आणि महत्त्वाची बैठक घेतली. काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. SITच्या पद्धतीनं गोठेवाडी दरोडा आणि बलात्काराच्या घटनेची नव्यानं चौकशी आणि आरोपींची शोध मोहीम सुरू झाली. संपूर्ण जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या खबऱ्यांना हाताशी घेतलं. SIT स्टाफनी खबरे प्रत्येक चाल अतिशय सावधपणे खेळू लागले. स्टाफचे लोक तर काही अतिमहत्त्वाच्या गोष्टी एकमेकांपासूनही लपवून ठेवित होते. अख्ख्या जिल्ह्यात साध्या वेशातल्या पोलिसांचं आणि SIT कर्मचाऱ्यांचं जाळं पसरलं. कोणाला काही सुगावा लागत नव्हता. अर्ध्या रात्री उदारे साहेबांबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या बैठका होत होत्या. APSI प्रीती केंद्रेकर 2 महिला कॉन्स्टेबलला बरोबर घेऊन आठवड्यातून कधी 2दा तर कधी 3दा गोटेवाडीला जाऊ लागल्या. तिथल्या पीडित महिलांना आणि मारझोड झालेल्या पुरुषांना विचारत घेऊन त्यांच्या कलेकलेनं माहिती घेऊ लागल्या. आणि एका दिवशी अर्ध्या रात्री पवना हसनाबाद हमरस्त्यावर असलेल्या शिवापूर गावातल्या बिलहाटीभोवती SIT आणि ग्रामीण पोलिसांनी वेढा घातला. गावभर झोपीत होतं. भिलहाटी सुद्धा सुम्म झोपीत होती. अचानक पोलीस आल्यामुळे भिलहाटीत आरडाओरडा, धावाधाव आणि रडारड सुरू झाली. सगळीकडून भिलहाटीवर बॅटरांचा प्रकाश टाकण्यात आला. नेमकं त्याच झोपड्यात शिरून SIT पोलिसांनी 6 जणांचा मुसक्या आवळल्या. ताब्यात घेताच त्यांच्या सांध्यांवर 2-2 कसून दणके दिले. 6 जणांना व्हॅनमध्ये कोंबून आकुर्डीला आणलं. कस्टडी सुरू झाली. जानबाबानं भीमराव साळवेच्या मदतीनं अगोदरच प्रत्येक आरोपीची सगळी कुंडली माहीत केली होती. चाचू करायला अजिबात संधीच नव्हती. कस्टडीत आरोपीची अंग बिलबिली झाली. कसून रट्टे बसल्यानं काही ठिकाणी चामडी साळली तर काही ठिकाणी वळं उमटली. 2च दिवसात 6 आरोपी पोपटासारखे बोलू लागले. दिनकर, मिनीनाथ, जनार्दन, रानोबा, दानिश आणि सोना हे आरोपी त्यांनी केलेली कुकर्म उगाळू लागले. जबाब नोंदवले जाऊ लागले. पकडलेल्या सर्व आरोपीवर तपास अधिकारी उपाधीक्षक
तातेराव शेलार यांनी राज्य संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 314 अन्वये मोका दाखल केला. टोळीचा म्होरक्या नानासाहेब वाळे, त्याचा धाकटा भाऊ गणेश आणि त्याचा मावस भाऊ भामदास दळे अजूनही फरार होते. हे सारं घडून आणणारा गबरू गोटे अद्याप हाती आला नव्हता. पकडलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार नान्या, गण्या आणि भान्या गावी जाऊन पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकला, पण ते घरी नव्हतेच. त्यांच्या बायकांनी आम्हाला काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. दरोड्यासाठी वापरलेली गाडी आणि गाडीचालक यांचा छडा लागला. पवना तालुक्यातील लवाटी गावातल्या रज्जाक अन्सारीला आणि त्याच्या सुमो जीपला ताब्यात घेतलं. रज्जाक अन्सारीनं पोलिसांना जे सांगायचं ते सांगितलं. SIT पोलीस आणि अधिकारी मीटिंग्स घेऊन सापळे रचित होते, व्यूहरचना बदलीत होते, पण गबऱ्या आणि 3 दरोडेखोरांचा ठांग पत्ता लागत नव्हता. ते रात्रीतून त्यांचा मुक्काम सारखा बदलीत होते. उदारे साहेबांनी त्यांच्या स्टाफबरोबर बैठक घेऊन अटकेत असलेल्या आरोपींचे आरोपपत्र तयार करण्याच्या सूचना दिल्या. अशातच महिना गेला. एकीकडे भारतीय दंड संहिता 1860 नुसार ताब्यातल्या आरोपींवर आरोपपत्र तयार करणं सुरू होतं, तर दुसरीकडे फरार असलेल्या बाकीच्या दरोडेखोरांचा शोध घेणंही सुरू होतं. आरोपपत्र तयार करताना उदार साहेब हे जानबाबा सिद्दीकी, भीमराव साळवे, राजाराम सावंत आणि प्रीती केंद्रेकर यांना अधूनमधून सूचना देत होते. अशातच विरोधी पक्षानं गोटेवाडी प्रकरणासाठी हसनाबाद ते अमृतनगर लक्षवेधी यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. सरकारवरचा दबाव आणखीन वाढला. हसनाबादच्या एका खबऱ्यानं तिथल्या पोलीस स्टेशनला माहिती दिली. गबरू गोट्या तिथल्या आकाशगंगा झोपडपट्टीत कोपऱ्यातल्या अगदी अडचणीच्या ठिकाणी एका झोपडीत एका बाईबरोबर राहतोय. पोलिसांनी दिवसा साध्या वेशात जाऊन खातरजमा केली. आकुर्डीच्या SIT कार्यालयात कळवलं आणि दुसऱ्याच दिवशी अर्ध्या रात्री गबऱ्याच्या झोपडीवर छापा टाकला. गबऱ्या आणि त्याची बायको नग्नावस्थेत होते. तशा अवस्थेत SIT पोलिसांनी त्यांना रट्टे भरले. गबऱ्याला कपडे घालून जीपमध्ये कोंबलं आणि आकुर्डीला आणलं. त्याला मजबूत कस्टडी दिली. त्याचा सगळा नक्षाच बदलवला. गबऱ्या सांगू लागला. लेखनिक त्याचं बोलणं टिपून घेऊ लागला. गबऱ्याच्या बोलण्यात सविता चहा आणि फराळ केंद्राचं नाव 3-4दा आलं. आमच्या मीटिंग तिथेच झाल्या. नाण्या आणि गण्यानं दरोडा टाकण्या अगोदर सगळी हत्यारं त्याच हॉटेलात ठेवली होती आणि SIT पोलिसांनी सविता हॉटेलकडे जायला जीप काढली. ऐन संध्याकाळच्या वेळी सविता हॉटेलवर चहा फराळ घेण्यासाठी प्रवाशांची गर्दी असतानाच पोलिसांनी हॉटेलचा मालक रावसाहेब असईला ताब्यात घेतलं. हॉटेलवर आलेलं गिराईक भयभीत होऊन पाहतच राहिलं. जसं आरोपी ताब्यात येत होते तशी आरोपपत्र तयार केली जात होती. टोळीचा म्होरक्या नान्या, त्याचा भाऊ गण्या आणि त्याचा मावसभाऊ भान्या या 3ही महत्त्वाच्या दरोडेखोरांनी सिव्हिल आणि SIT पोलिसांच्या नाकात दम आणला होता. ते सारखे पोलिसांना चकवा देत होते. ताब्यात असलेल्या 10 आरोपींवरची आरोपपत्र तयार झाली. त्यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यात आले. भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 120(ब) एकत्रित येऊन गुन्हा करण्यासाठी कट रचणे, कलम 324 धारदार शस्त्राने वार करून जबर दुखापत करणे, कलम 354 विनयभंग, स्त्रीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन किंवा चाळे करणे, कलम 376 बलात्कार, स्त्रीच्या मनाविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने संभोग करणे अजामीनपात्र गुन्हा, कलम 395 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन धारदार शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा घालणं, कलम 509 महिलेचा विनयभंग करताना तिला अश्लील शब्द बोलणे किंवा इशारा करणं. रावशावर मात्र भा.द.स. 1860 नुसार कलम 216 क अन्वये आरोप लावण्यात आला होता. जबरी चोरी किंवा दरोडा घालण्याच्या बेतात असलेल्या किंवा दरोडा घातलेल्या व्यक्तींना माहीत असूनही अथवा समजण्यास कारण असूनही चोरी करणे अथवा दरोडा घालणे सुकर होण्यासाठी आसरा देणे किंवा मदत करणे. कायद्यानुसार या कलमान्वये रावशाला किमान 7 वर्षांची सश्रम कारावास आणि रोख दंड अशी शिक्षा होणार होती. गबरू गोटेनं प्रत्यक्ष दरोड्यात भाग घेतला नसला तरी या सर्व कारस्थानामध्ये तोच होता. त्याचं कलम 120(ब) तर लावले होतेच, पण तदृश गणित
इतरही काही कलमं लावली होती. अटकेत असलेल्या आरोपींचे आरोपपत्र तयार झाल्यानंतर उदारे साहेबांनी ते अमृतनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयीन न्यायाधीश सुरेंद्र केडगावकर यांच्याकडे सादर केले. तेव्हा गोटेवाडीची घटना घडून 7 महिने झाले होते. उदारे साहेबांनी आणि त्यांच्या स्टाफनं रात्रंदिवस मेहनत घेऊन अल्पावधीतच मोठी मजल मारली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे API दत्तात्रय मोकाशी यांची खूप मोठी आणि महत्त्वाची मदत झाली होती. आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिने काहीच हालचाल झाली नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात 0 प्रहराच्या अवधीत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून विधानसभा आणि विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर गोटेवाडी प्रकरणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. दोघंही मंत्र्यांना कोंडीत पकडलं. अजूनही सर्व आरोपी का पकडले जात नाहीत? तुमचं गृह खातं काय करतंय? तुमचं सरकार करतंय तरी काय? खटल्याचं कामकाज कुठपर्यंत आलंय? खोटी माहिती का पसरवली जाते? प्रसार माध्यमांनी प्रकरण उचलून धरलं. सरकारवर आणि पर्यायानं पोलीस विभागनी SIT उपाधीक्षक उदारे साहेबांवरही दबाव वाढला. SIT उपाधीक्षक कार्यालयाचे तसेच LCBचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 3 दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी जंग पछाडले. मात्र यश मिळत नव्हतं. खबऱ्यांच्या हाती पण ठोस माहिती लागत नव्हती. याच दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माधवी वझे यांनी गोटेवाडी प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 महिलांची एक समिती गठीत केली. एके दिवशी रात्री वरिष्ठ PI जानबा सिद्दीकी रात्री 8 पर्यंत 2 सहकाऱ्यांबरोबर कार्यालयात काम करीत बसले होते. आता सगळ्यांनाच कंटाळा आणि थकवा आला होता. सिद्दीकी साहेब त्यांचं टेबल आवरून निवासस्थानी निघण्याच्या बेतात होते आणि त्यांच्या टेबलावरचा फोन घणाणला. सिद्दीकी साहब. जी. कौन? मैं लैला टिपर. बोल लैला. अभी मुझे पक्की खबर मिली है. नान्या, गण्या और भान्या पवना हसनाबाद रोड पर मारुति मंदिर के बाजू में जो वैदुवाड़ी है वहाँ पर आए हैं. आप तुरंत आएंगे तो? लैला, फोन रख, मैं आ रहा हूँ. तू मुझे संतोष पेट्रोल पंप पर मिल. सिद्दीकी साहेबांनी घाईनच रिसिव्हर ठेवला. भीमा, राजा, चलो जल्दी. स्टाफ के 2 लोग साथ में ले लो. म्हणत सिद्दीकी साहेबांनी साध्या वशातल्या शर्टच्या आतून पिस्तूल खोवलं. जीप चालवायला स्वतः सिद्दीकी साहेबच बसले. जीपला चावी दिली. गिअर पडतच गरकन चाकं फिरली. आकुर्डी बाहेर लागूनच असलेल्या संतोष पेट्रोल पंपावर लैला टिपर सिद्दीकी साहेबांच्या जीपची वाट पाहत उभी होती. सिद्दीकी आणि ती 2च मिनिटं हळू आवाजात काहीतरी बोलले. ते पुन्हा गाडीत बसले. टिपरला मात्र बरोबर घेतलं नाही. जीप पवना तालुक्याच्या दिशेनं भरधाव वेगानं धावू लागली. जीपचे दिवे अंधार कापित होते. मैलांपाठी मैल मागं पडत होते. गाडीतल्या वायरलेसवरूनच PI भीमराव साळवेनं पवना पोलीस ठाण्याला संदेश पाठविला. निदान 20-25 पोलिसांचा ताफा ताबडतोब वैदुवाडीच्या आजूबाजूला पसरविण्यास सांगितला. सिद्दीकी साहेबांनी वैदुवाडीपासून जरा तुटकच जीप उभी केली. पवनाच्या ठाणे प्रमुखाची भेट घेतली. पवनाचा पोलीस ताफा तयारीनिशी आला होता. व्यूहरचना केली. वैदुवाडीला पोलिसांचा वेढा पडला. रात्रीचा 1 वाजला होता. नान्या, गण्या आणि भान्या नान्याच्या साडूच्या घरी आले होते. साडूनं कोंबडं कापलं होतं. देशीचा खंबाच आणला होता. नान्याच्या मेवणीनं कोंबड्याचं झणकेबाज कालवण केलं होतं. थर्रा मारताना गप्पा सुरू होत्या. वेळेची कोणालाच फिकीर नव्हती. मात्र नान्यानं 2 जोडीदारांना घेऊन भल्या पहाटे वैदुवाडी सोडायचं हे ठरविलं होतं. मुलांची जेवणं झाली होती. माणसांना जेवू घालण्यासाठी नान्याची मेवणी ताटकळत बसली होती. गप्पात व्यत्यय करता येत नव्हता. नाहीतर पिणं राहायचं बाजूला आणि नवरा भिडायचा मारायला ह्याची तिला भीतीच वाटत होती. पमे, खाना व्हायजुनी. नान्याच्या साडूनं त्याच्या बायकोला जेवण वाढायला सांगितलं. 4 जण जेवायला बसले. तरी त्यांची बडबड सुरूच होती. कालवनात भाकऱ्या चुरल्या. तोंडात घास घेणार तोच एकदम 5-6 पोलीस झोपडीत शिरले. तोंडात जाणारा घास हातातच राहिला. पोलिसांनी 4घांनाही जागेवरच रट्टे दिले. पमी मोठमोठ्याने ओरडू लागली. झटापटीत वाढलेली ताटं उतानी झाली. भाकऱ्या इतरस्त पसरल्या. ताटातलं आणि पातेल्यातलं कालवण पण सांडलं. पेंगत पडलेल्या तिच्या 3ही बारक्या पोरी जाग्या झाल्या.
गलबला वाढला. त्याही रडू लागल्या. पोलिसांनी नाण्या, गण्या आणि भाण्याला श्वास घ्यायची सुद्धा संधी दिली नाही. चौघ्याही जणांनी रट्टे देऊन त्यांचे सांधे ढिले केले. पमी आणि मुली ओरडत रडत होत्या आणि पोलीस आरोपींना झोडपीत होते. काय होतं हे समजायच्या आत पोलिसांनी त्यांचे हात मागे पिळून बेड्या ठोकल्या. अचानक उठलेल्या गोंधळानं अख्खी वैदूवाडी जागी आणि भयभीत झाली. आपापल्या झोपडीतून प्रत्येकजण बाहेरच्या हालचालीचा कानोसा घेत होता. पोलिसांनाही चौघांनाही झोपडी बाहेर काढलं. जीपमध्ये कोंबलं. आता जीप चालवायला भीमराव साळवे बसले होते. त्यांच्या बाजूला सिद्दीकी साहेब बसले. नाण्या, गण्या, भाण्या आणि नानाच्या साडूला घेऊन जीप आकुर्डीच्या दिशेनं धावू लागली. तेव्हा उगवतीचा काळोख निवळत होता. पहाट होत होती. अंगावर रट्टे बसताच चौघांची बी दारू कुठल्या कुठं पळाली होती. गृह खातं आणि उदारे साहेबांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता. दरोड्याच्या टोळीचा म्होरक्या आणि राहिलेल्या त्याचे 2 साथीदार जेरबंद झाले. SIT पोलिसांनी नाण्या, गण्या आणि भाण्याची तर चांगलीच झाडाझडती घेतली. कस्टडीत त्यांचा सांदा सुंदा कन्नारला. त्यांनी पोलिसांची चांगलीच दमछाक केली होती. सारख्या हातावर तुरी देत होते. त्यांची कसर अशी काढली. सखोल चौकशी करून गोटेवाडी दरोडा प्रकरणाशी संबंध नसल्याची खात्री पटल्यानंतर नाण्याच्या साडूला 2 दिवसांनी सोडून देण्यात आलं. त्याला दररोज ठाण्यावर हजेरी लावण्यास सांगितलं गेलं. मात्र त्या 2 दिवसात त्याचेही सांधे चांगलेच ढिले झाले होते. उपाधीक्षक उदारे साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्यानं सापडलेल्या आरोपींचं पुरवणी आरोपपत्र तयार केलं. ती सगळी फाईल साहेबांनी काळजीपूर्वक नजरेखालून घातली. जे कलम अगोदरच्या 9 आरोपींना लावण्यात आलं होतं तेच कलम याही आरोपींना लावण्यात आलं. पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. आता कोर्टात वकिलांच्या बुद्धिचातुर्याचा कस लागणार होता. आरोपींनी खरंच दरोडा घातला का? गोटेवाडीतल्या महिलांना खरंच बलात्कार केलेत का? खरंच सोनं आणि रोकडचा ऐवज लुटला का? वाडीतल्या पुरुष आणि महिलांना खरंच मारहाण झाली आहे का? साक्षी पुराव्यानिशी वादी प्रतिवादी वकिलांना हे न्यायाधीश महोदयांना केवळ पटवून द्यायचं नव्हतं तर सिद्धही करायचं होतं. राज्यातनी राज्याबाहेर यापूर्वी घडलेल्या यासारख्याच खटल्यांच्या निकालांचे दाखले द्यायचे होते. राज्यातील जनतेचा रोष, प्रसारमाध्यमांची आणि विरोधी पक्षांची बडबड बंद करण्यासाठी राज्य सरकारनं गोटेवाडी दरोडा आणि बलात्कार खटल्यात पीडितांची बाजू मांडण्यासाठी देशातील प्रसिद्ध आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट तज्वील कदम यांची नेमणूक केली. त्यांना ॲडव्होकेट रतन जोशी आणि ॲडव्होकेट काशीनाथ गोरे हे 2 तरुण सहाय्यक वकील होते. दरोडेखोरांना केलेला गुन्हा हा अतिशय क्रूर आणि महाभयंकर असल्यामुळे त्यांचं वकीलपत्र कोणत्याही वकिलांनी घेऊ नये असं अमृतनगर जिल्हा बार काउन्सिलिंग एक बैठक घेऊन ठरविण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु काही वकिलांनी मग ॲडव्होकेट्सचं राईट्सच काय असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आरोपींचं वकीलपत्र कोणीही न घेण्याचा मुद्दा बारगळला. आरोपींचं वकीलपत्र ॲडव्होकेट कैलास दातार, ॲडव्होकेट माधव कांबळे, ॲडव्होकेट नरेंद्र चिटणीस आणि ॲडव्होकेट भूषण बोर्डे या 4 वकिलांनी घेतलं. सरकारवर दबाव असल्यामुळे खटला लागलीच बोर्डावर घेण्यात आला. न्यायाधीश सुरेंद्र केडगावकर यांच्या न्यायदालनात 3 महिन्यात फक्त 4 तारखा पडल्या. ते खटला मुळातून समजून घेत असतानाच त्यांची बदली झाली. त्यानंतर महिनाभर गोटेवाडी खटला कोणत्याच न्यायाधीशाकडे वर्ग करण्यात आला नाही. 1 महिन्यानंतर हा खटला महिला न्यायाधीश स्वाती कापडणे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांच्या न्यायदालनात 2 महिन्यात 2दा सुनावणी झाली आणि हा खटला त्यांच्याकडून काढून ज्येष्ठ न्यायाधीश नलिनी हळदणकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला. न्यायाधीश हळदणकर यांच्याकडे हा खटला आल्यानंतर त्यांनी पहिल्याच तारखेपासून संबंधित वकिलांना खटल्यासंबंधी महत्त्वाच्या काही सूचना केल्या. त्या म्हणाल्या, मला हा खटला लवकरात लवकर निकाली काढायचा आहे. गरज भासल्यास सुट्टीच्या दिवशीसुद्धा खटला चालविला जाईल. संबंधित वकिलांनी तशी मानसिक तयारी ठेवावी आणि सहकार्य करावे. न्यायाधीश हळदणकर यांनी सर्व आरोपींना एकत्र न ठेवता वेगवेगळ्या कारागृहात विभागून ठेवण्याची सूचना दिली. काही आरोपींना मुंबई, काहींना पुणे तर काहींना अमृतनगर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं. आकुर्डीच्या मंडळ अधिकाऱ्यास घटनास्थळाचा नकाशा तयार करून कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले.
एका दिवशी सर्व आरोपींना पोलीस स्टेशनला बोलावून विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आणि 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीची ओळख परेड घेण्यात आली. रखमा आणि जाई वगळता आरोपींनी ओळखण्यासाठी सुरेखा, सुनंदा, सुवर्ण आणि सरला या 4 जणी आल्या होत्या. ओळख परेड सुरू असतानाच सुरेखाचा राग अनावर झाला. तिनं गण्या वाळ्याच्या सनकन मुस्काटात बसविली. त्याच्या तोंडावर थुंकत 12 बोड्याचा गाभरा इतका माजला होतास तर आई बहिणी नव्हत्या का घरात? तुझं मड मी गाडीत तुझं. सुरेखा मोठमोठ्याने ओरडत त्याला शिव्या रडू लागली. पोलिसांची धावाधाव झाली. सगळे गडबडले. 2 महिला पोलीस कॉन्स्टेबल पुढे धावत आल्या. त्यांनी सुरेखाला आवरण्याचा प्रयत्न केला. सुरेखा महिला पोलिसांच्या हाताला हिसका देत नाण्यावर धावून जाऊ लागली. एक पोलीस अधिकारी पुढे आला. त्यानं सुरेखाला समजावून शांत केलं. झटापटीत तिला केसांची शुद्ध नव्हती की लुगड्याची. तिचा आंबाडा सुटला होता. पदर खांद्यावरून खाली आला होता. 1-2 बांगड्याही फुटल्या होत्या. ह्यांना फाशी द्या साहेब, जीवच मारून टाका ह्या मुडद्यांना. मॅजिस्ट्रेटकडून पाहत सुरेखा मोठ्यानं ओरडली. गण्या वाळ्याच्या डाव्या हातावर मोठा काळा डाग होता. त्यावरूनच तिनं त्याला ओळखलं होतं. त्यानं आणि राण्यानं असं दोघांनी तिच्यावर अत्याचार केलं होतं. ओळख परेड संपली. पार्टी पोलिसांनी आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये कोंबलं. व्हॅन कारागृहाकडे धावू लागली. इतर आरोपींसारख्याच रावशाच्या हातातही बेड्या होत्या. तारखेच्या दिवशी इतर आरोपींबरोबर रावशालाही पार्टी पोलीस व्हॅनमध्ये कोंबून जिल्हा सत्र न्यायालयात घेऊन जात. तारीख झाली की पुन्हा कारागृहात आणून सोडेल. रावशाला पुढचं आयुष्य काळोखमय दिसत होतं. गुन्हा न करता शिक्षा होणार. जी चूक झाली तीही अनावधानानं. शिक्षा किती वर्षाची होणार माहीत नव्हतं. शिक्षा भोगून तो जेल बाहेर येईल तेव्हा त्याला गाव आणि समाज स्वीकारेल का ह्याची त्याला शंकाच होती. शिक्षा भोगून बाहेर येईपर्यंत मायबाप जिवंत असतील की नाही हे सांगणंही कठीण होतं. साऱ्या आयुष्याचा पटच इसकाटला होता. रावशा उगवलेला दिवस ढकलीत होता, अगदी निरुत्साहीपणे.